हां सर, आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये भेट दिली तर काय म्हणा समाज बांधव असेल, कोणती चर्चा केली? आज मी सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांचा जयंती सोहळा संपन्न होतो आणि तो वेगवेगळ्या भागांमध्ये राज्याच्या पलीकडं आता तेलंगणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात. तर ही एक विचाराची क्रांती होते. अण्णाभाऊंचा विचारांचा जागर आता खेड्यापाड्यापर्यंत पोहोचलेला आहे. लोक जागे झालेले आहेत, लोक रस्त्यावर आलेले आहेत आणि म्हणून आज मला या निमित्ताने अण्णाभाऊंच्या जयंतीच्या निमित्तानं या शहरामध्ये येण्याचं भाग्य मिळालं. आमचा एक मोठा कार्यक्रम संध्याकाळच्या सत्रामध्ये पैठण या ठिकाणी आहे, पैठणच्या ठिकाणी. म्हणून मी त्या निमित्तानं चाललेलं असताना या ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी मला विनंती केली की आपण या शहरामध्ये यावं, तुमचं स्वागत ठेवलेलं आहे आणि म्हणून मी आज या ठिकाणी आलो. खूप छान असा कार्यक्रम होता. तर मी या प्रसंगी माझ्या संभाजीनगरच्या सर्व समाज बांधवांना एवढंच आवाहन करेन की आज आपण अण्णाभाऊंच्या या सगळ्या एकूण जो गवगवा पाहतोय देशभर, की अशा मॉस्को शहरामध्ये सुद्धा अण्णाभाऊंचा पुतळा बसला आहे. तर आपण अशा या अण्णाभाऊंचे वारसदार म्हणून मोठ्या ताकदीनं एका सामाजिक संघटनेमध्ये दाखल झालं पाहिजे. सामाजिक संघटनेत दाखल झालं पाहिजे म्हणजे तुमची स्वतःची एक सामाजिक शक्ती तयार झाली पाहिजे आणि तुम्ही लोक सर्व मिळून एक संघटितपणे या देशातला विषमतेचा जो काही अंधकार जो पसरत चाललेला आहे तो आपण सगळ्यांनी मोडीत काढला पाहिजे. समता आणि बंधुत्व ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि ही जर या राज्यामधली, देशामधली नष्ट होत असेल तर लोक एकमेकांचे शत्रू होतील आणि या देशामधलं, जगामधलं जे भारताचं नाव आहे ते कमी होऊ लागेल. एक जातीवादी, विषमतावादी देश म्हणून आपल्या देशाची ओळख होईल आणि म्हणून आपण प्रत्येकांना सपोर्ट केली पाहिजे. जात ही महत्त्वाची गोष्ट नाही आहे, तर आपण माणूस म्हणून भारतामध्ये जगलं पाहिजे आणि जगाच्या पटलावर भारताचं नाव मोठं कसं होईल हा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. आपलं नाव सांगितलं. माझं नाव सचिन साठे. नाही घ्या ना, थांबा. हां साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे नातू आदरणीय सचिन भाऊ साठे आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आले. आंबेडकरी बांधव, मातंग समाजाचे बांधव, अनुसूचित जातीच्या सगळ्या माणसांना त्यांच्याबद्दल आदर आहे आणि भविष्यामध्ये या सर्वसामान्य न्याय देण्याचं काम ते महाराष्ट्रात करतील. सगळे उपेक्षित वर्ग आहे, या उपेक्षित वर्गाने त्यांच्यासोबत राहून त्यांच्या ह्या चांगल्या चळवळी, आत्ताच आपण त्यांचे विचार ऐकले, अत्यंत उच्च विचार आहेत आणि माणसाला जसं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंनी जे माणसं जोडण्याचं काम केलं तोच लढा ते महाराष्ट्रात सुरू ठेवला आहे. त्या लढ्याला आमच्या शुभेच्छा आणि आम्ही त्यांच्यासोबत राहू. आपल्या सगळ्याला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. निमित्ताने मातंग समाजाला नेतृत्व मिळालं असं आपल्याला वाटते? 100% आज मातंग समाज माझा जो आहे, मी काही टीका टिप्पणी आजच्या दिवशी करणार नाही, पण मागच्या नेत्यांनी समाजाला थोडं भरकटण्याचं काम केलं आणि सचिन भाऊसारखा एक उमदा तरुण आणि तरुणांना सोबत एक नवी फळी निर्माण करून एक नवा आदर्श आणि मातंग समाजासाठी नवी दिशा आहे आणि एक मोठा नेता आज त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राला मिळेल, मला असं आशा आहे. सर, अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातलं प्रतीक दिसते आहे. नाही, मला तर असं वाटलं काही की होते अण्णाभाऊ साठे मला पण वाटलं अशा पद्धतीने आणि